नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, सुप्रीम कोर्टाचा आज एक महत्त्वपूर्ण जजमेंट आलेला आहे, निकाल आलेला आहे. आणि तो म्हणजे काय की ओपन इज ओपन फॉर ऑल, इट इज नॉट फॉर ओनली ओपन. याचा अर्थ असा की आता ओपन कॅटेगरी ही सर्वांसाठीच काय असणार आहे, खुली असणार आहे आणि ही फक्त ओपनसाठीच राखीव नसणार आहे. म्हणजेच शिक्षक भरतीमध्ये देखील आता आपल्याला ही प्रक्रिया या ठिकाणी लागू असल्याची दिसून येणार आहे. याचा अर्थ अगोदर नव्हती का, तर होती. शिक्षक भरतीची जी प्रक्रिया आहे या भरती प्रक्रियेमध्ये देखील हीच जी काही पॉलिसी आहे ही फॉलो केली जात आहे आणि पुढे देखील फॉलो केली जाणार असल्याचे या बाबतीत काहीच दुमत नाही आहे मित्रांनो. बघा, आता याच्या अगोदर आपण हे जाणून घेण्याच्या अगोदर सर्वात अगोदर जाणून घेऊया की सुप्रीम कोर्टाचा एक्झॅक्टली काय निकाल आलेला आहे. तुम्हाला माहीतच असेल की सुप्रीम कोर्टाने नुकताच निकाल दिलेला आहे की सरकारी नोकरीमध्ये जे आरक्षित प्रवर्गातील कॅटेगरीज असतात, समजा आरक्षित प्रवर्ग म्हणजे जे काही SC आहे, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, अदर बॅकवर्ड क्लासेस किंवा EWS, हे देखील केंद्र सरकारने लागू केलेलं एक काय झालेलं आहे, रिझर्वेशनच आहे. तुम्हाला माहीतच आहे प्रत्येक कॅटेगरीला रिझर्वेशन आहे, म्हणजे यांना जागा राखीव असणार आहेत. पण ओपन याचा अर्थ काय, खुला वर्ग, खुला प्रवर्ग, जनरल कॅटेगरी, अनरिझर्व म्हणजे यांच्यासाठी काहीच रिझर्व नसणार आहे. रिझर्व असणार आहे फक्त कॅटेगरीजसाठी. आता याच्यामध्ये ओपन मध्ये कोण येत असते, तर सगळ्यात अगोदर जेव्हा शिक्षक भरतीची किंवा कुठल्याही प्रकारच्या नोकरीमधील भरतीची प्रक्रिया चालू होते ना, तर त्यावेळेस ओपनचे राऊंड लागतात आणि या ओपनच्या राऊंडमध्ये मेरिटनुसार काय होत असते, सिलेक्शन होत असते. जर समजा ओपन मधील म्हणजे निव्वळ ओपन कॅटेगरी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी समजा 200 गुणाच्या परीक्षेमध्ये 158 गुण घेतलेले आहेत, उदाहरण घेत आहे आपण, तर हे 158 हा काय झालेला आहे, इथला टॉप मोस्ट जो स्कोअरर आहे तो झालेला आहे. पण जर आपण समजा या कॅटेगरीमधून समजा OBC मधून एखादा विद्यार्थी आहे आणि त्याने 160 गुण मिळवलेले आहेत, तर हा जो OBCचा विद्यार्थी आहे हा जर ओपन या कॅटेगरीमध्ये येत असेल तर त्याला येता येणार नाही, असं एका राजस्थान च्या निकालामध्ये सांगण्यात आलेलं होतं. तर तो निकाल काय होता हे देखील आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. त्यामध्ये असं सांगितलं होतं की राजस्थानचं जे हायकोर्ट होतं ना, तिथे असं सांगितलं होतं की कॅटेगरीचा विद्यार्थी हा कॅटेगरीतच राहील, मग त्याला भलेही मार्क ओपनच्या कॅन्डिडेटपेक्षा जास्त पडले असतील तरी त्याला ऑलरेडी इकडे रिझर्वेशन आहे ना, हे जे रिझर्वेशन आहे हे रिझर्वेशन याला दिलेलं आहे. मग या रिझर्वेशनचा लाभ घेऊन इकडे देखील तो विद्यार्थी येत आहे, याच्यासाठी त्यांना मनाई करण्यात आली होती. मग आता हे जे प्रकरण आहे हे काय झालेलं आहे, हायकोर्टामधून सुप्रीम कोर्टात गेलं आणि मग सुप्रीम कोर्टाचा फायनली आज निकाल आलेला आहे की ही जी पद्धत या राजस्थानच्या हायकोर्टाने इथे अंमलात आणली होती ती पूर्णतः अयोग्य आहे आणि म्हणून या प्रक्रियेला इथंच थांबवा. आणि सुप्रीम कोर्टाने स्पष्ट शब्दात आदेश दिला की ओपन हे काही कोण्या कॅटेगरी नाही आहे, जसे की SC शेड्यूल कास्ट साठीच आहे, ST शेड्यूल ट्राईब साठीच आहे, OBC हे अदर बॅकवर्ड क्लासेससाठी आहे आणि EWS हे इकॉनॉमिकली विकर सेक्शनसाठी आहे. तसं ओपन हे फक्त ओपनसाठी नाहीच आहे. मग आता इथे एखादा उमेदवार म्हणेल की मी SC नाही आहे, मी ST नाही आहे, मी OBC नाही आहे, मी EWS मध्ये पण नाही, मग मी ओपन आहे, क्लिअर हे की नाही, त्याची जी कास्ट आहे ती ओपन मध्ये आलेली आहे. मग आता हा उमेदवार म्हणेल की बा हे जे यांना जागा ज्या वाटून राहिलेल्या आहेत त्या आमच्यासाठी राखीव आहेत, यांच्यासाठी समजा जी काही टक्केवारीमध्ये आरक्षण आहे, जस की यांना आपल्याला माहित आहे की बा 29% आरक्षण आहे समजा उदाहरणार्थ, किंवा 27% जे काय असेल ते. EWS ला आपल्याला माहिती आहे 10% आरक्षण आहे, यांना समजा 13%, यांना 17% आरक्षण आहे. मग राहिलेलं जे काही आरक्षण आहे महाराष्ट्रातलं किंवा भारतातलं ते ओपनसाठी राखीव असणार, तर नाही मित्रांनो. आता ओपनसाठी ते राखीव नाहीच आहे, कारण ओपन इज नॉट ओपन, इट इज ओपन फॉर ऑल. म्हणजे ओपन हे आता केवळ ओपन नाहीये, ते सगळ्यांसाठी खुलं झालेलं आहे. हे ऑलरेडी आधीपासूनच होतं. म्हणजे जर कॅटेगरीमधला एखादा उमेदवार जास्त मार्क मिळवत असेल आणि तो ओपनचा क्रायटेरिया फुलफिल करून त्याच्याही पुढे जात असेल तर सर्वात अगोदरचं प्राधान्य मेरिटनुसार दिलं गेलं पाहिजे.
मेरिटला प्राधान्य देण्यात यावं. आणि मग या मेरिटला प्राधान्य दिलं तर काय होणार आहे, ओबीसीचा कॅन्डिडेट या ओपनच्या उमेदवाराची जागा घेणार, मग याची जागा गेली आणि याची जागा वाढली आणि इथे ओबीसीच्या दुसऱ्या कॅन्डिडेटला मात्र जागा बोनसमध्ये मिळालेली आहे की नाही. म्हणजे ओबीसीचा कॅटेगरीचा उमेदवार जो आहे तो ओपनमध्ये आल्यामुळे ओपनची एक जागा कमी झाली आणि ओबीसीची एक जागा वाढली. तर हा जो आहे ह्याला म्हणतात दुहेरी लाभ. याला काय म्हणतात, दुहेरी लाभाचे तत्व. मग आता तुम्ही म्हणाल की सर हे जे दुहेरी लाभाचे जे काही तत्व आहेत हा देखील युक्तिवाद कोर्टामध्ये मांडण्यात आलेला आहे. मग आरक्षित उमेदवारांना खुल्या जागांवर जर निवडलं तर काय होत असते, त्यांना इकडे पण लाभ मिळतो आणि इकडे पण लाभ मिळतो. मग हा युक्तिवाद मात्र न्यायालयाने फेटाळून लावलेला आहे. आणि हा न्यायालयाचा जो युक्तिवाद होता तो फेटाळून लावत असताना त्यांनी इंदिरा साहनी या प्रकरणाचा आधार घेतला. इंदिरा साहनीची जी प्रक्रिया होती, जो काही प्रकरण होतं ना इंदिरा साहनी प्रकरण, तर यामध्ये अनेक खुलासे झालेले ज्याच्यामध्ये आरक्षणाच्या बाबतीत असे बरेचसे जे मुद्दे आहेत ते क्लिअर झालेले आहेत आणि सुप्रीम कोर्टाने तोच हवाला पुन्हा देण्यात आलेला आहे. मग आता खुल्या प्रवर्गातील जागा काय झाल्यात, आता सर्वांसाठी खुल्या झाल्या. ओपन इज ओपन टू ऑल म्हणजे सर्वांसाठी खुलं झालेलं आहे. तो काही आता कोणत्या विशिष्ट जातीचा असा आरक्षित कोटा राहिलेला नाहीये मित्रांनो. खुल्या जागा ह्या सर्वांसाठी खुल्या आहेत. मग उद्या एससी कॅटेगरीमधून जर हायेस्ट मेरिट आला, समजा 180 आला, तर मग सगळ्यात पहिले 180चा टॉप वाढेल. एसटीचा आला, तिथे समजा त्याने 175 गुण घेतले, तर मग तो एसटी मधून सिलेक्शन न होता त्याला ओपन मधून सिलेक्शन मिळणार. ओबीसी वाले आले तर त्याला देखील समजा 180च्या दरम्यान काही गुण आहेत किंवा 60-70 काही 160 गुण आहेत, तर इकडे या उमेदवारापेक्षा जास्त जेवढे येणार आहेत ते सगळेच येऊ शकतात. मग आता जे ऍक्च्युअल ओनली ओपन आहेत इथे यांची संधी कमी होताना दिसून येत आहे. मग आता ही देखील एक काय एक मोठी समस्या आहे. पण हे जे आरक्षण लागू करण्यात आलेलं आहे हे कशासाठी दिलेले आहे, तर हे देण्यात आलेलं आहे सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी. सामाजिक न्याय म्हणजे काय हो, की समाजामधील जे काही प्रवर्ग आहेत त्या सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे. राईट टू इक्वॅलिटी, फंडामेंटल राईट टू इक्वॅलिटी एक नाही आपला, राईट टू इक्वॅलिटी म्हणजे भारतीय संविधानाने आपल्याला हा जो अधिकार दिलेला आहे ना, तर त्या राईट टू इक्वॅलिटी अंतर्गत शेड्यूल कास्ट ज्या काही बॅकवर्ड कॅटेगरी जुन्या काळात मानल्या जात होत्या आता सर्व कायद्याने समान आहेत. कुठलाच जातीवादिक भेदभाव आपल्या देशात पाळला जात नाही. कारण आर्टिकल 17 तसं सांगते. तुम्हाला माहिती आहे आर्टिकल 17 काय सांगते? आर्टिकल 70 ही अनटचॅबिलिटी बॅन करते. म्हणजे अस्पृश्यता जी काही जुनी प्रथा होती ही कायद्याने बंद करण्यात आलेली आहे. याच्या संदर्भात हे आर्टिकल आहे मित्रांनो. मग आपल्या देशात आता कुठल्याच प्रकारचा भेदभाव जातीवाचक नाहीच आहे. आणि हे आरक्षण मग जे त्या काळात बॅकवर्ड कॅटेगरीज होत्या तर त्यांना देखील आपल्या समाजामध्ये पुढे येण्याचा अधिकार असला पाहिजे. कारण सामाजिक व्यवस्थेमध्ये केवळ बोलून अधिकार मिळत नाहीत तर त्यांना ते कायद्याने द्यावे लागतात, तेव्हाच ते त्यांना मिळतात. बघा मूलभूत अधिकार जे आहेत आपल्याला माहिती आहे, मूलभूत हक्क, तर ते मूलभूत हक्क केवळ नावापुरते राहिले असते जर त्याच्यात राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज नसता, म्हणजे कोर्टात जाऊन न्याय मागणे. इथे असंच झालं. आता इथे जर समजा म्हणाल तुम्ही की राजस्थानच्या हायकोर्टाने निकाल दिलेला आहे, कोर्टाचाच निकाल होता तो, पण हायकोर्टाने यांचा अधिकार मूलभूत अधिकार जो आहे तो डावलला. मग त्यांनी हायकोर्टातून सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टाने मात्र आज फायनल जजमेंट दिली की ओपन इज नॉट ओनली फॉर ओपन, दॅट इज ओपन फॉर ऑल. म्हणजे ओपन हे केवळ ओपन कॅटेगरी नाहीये, विशिष्ट जातीचे किंवा तो खुला प्रवर्ग हा कोणत्याही विशिष्ट जातीचा कोटा नाहीये. यामध्ये ह्या जागा सर्व उमेदवारांना खुल्या असतात असं त्यांनी स्पष्ट सांगितलेले. निकालातला मुद्दा क्रमांक 2 ऐका आता. आरक्षित उमेदवारांची खुल्या जागेवर निवड करण्यासाठी काय केलेलं आहे, हे जे आरक्षित उमेदवार आहेत यांच्या खुल्या जागेवर आता निवड होणार आहे. ऑलरेडी एखाद्या उमेदवाराने खुल्या प्रवर्गाच्या कट ऑफ पेक्षा जास्त गुण मिळवले असतील तर त्याची निवड खुल्या प्रवर्गातून केली जावी असं यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. पहा मी ते उदाहरणासहित तुम्हाला दाखवलेले आहे की जर यांनी खुल्या प्रवर्गातील उमेदवारापेक्षा जास्त गुण मिळवले तर त्यांना मेरिटनुसार ओपनमध्ये चान्स मिळणार आहे
त्यांचं पहिले सिलेक्शन होणार आहे. हा भरती प्रक्रियेमध्ये हे नियम आता काय केलेले लागू झालेले आहेत. त्याच्यामुळे कुठल्याही कॅटेगरीतील विद्यार्थ्यांनी उमेदवारांनी आता मात्र काळजी करण्याची आवश्यकता नाहीये. हा, चिंता करण्याची गोष्ट आता ओपन मधील जे ऍक्च्युअल ओनली ओपन आहेत त्यांच्यासाठी चिंतेचा विषय झाला आहे असं आपण म्हणू शकतो. ऑब्व्हियसली याचं कारण असं की आता खुल्या प्रवर्गातील जर एखादा उमेदवार आहे आणि त्याने मेहनत करून 158 गुण मिळवले, पण आता काहीही याचा जे दोष नसताना देखील इतर कॅटेगरीमधील जे काही विद्यार्थी आहेत ज्यांनी जास्त गुण मिळवलेले आहेत, मग आता इथे तुम्ही म्हणाल की बा माझ्यावर अन्याय झाला, याच्यावर अन्याय झाला, नाही झाला, तर याच्या मागे एक देखील कोर्टामध्ये काय युक्तिवाद झालेला आहे की हा जो उमेदवार आहे हा उमेदवार याला निवड जी होत आहे, निवड ही गुणवत्तेच्या आधाराने झाली पाहिजे. निवड ही गुणवत्तेच्या आधाराने झाली पाहिजे. मग ज्याची गुणवत्ता जास्त त्याला पहिले प्राधान्य. मग यांनी जास्त गुण मिळवले याच्यापेक्षा, ओपनच्या उमेदवारापेक्षा जर कास्टच्या उमेदवारांनी जास्त गुण मिळवले तर गुणवत्तेनुसार म्हणजे मेरिटनुसार त्याला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे, असा देखील एक न्यायालयाने स्पष्टपणे त्या ठिकाणी काय केलेला आहे, निर्णय दिलेला आहे. तर हा जो निकाल आहे त्या निकाल देत असताना आपल्याला इथे एक गोष्ट स्पष्ट लक्षात येत आहे की गुणवत्तेला प्राधान्य देण्याची पॉलिसी या ठिकाणी त्यांनी अंमलात आणलेली आहे. तर याबद्दल देखील तुम्हाला काही जर वाटत असेल, काही प्रतिक्रिया असतील तर तुम्ही कमेंटमध्ये देखील नक्की नोंदवू शकता मित्रांनो. आता बघा, तुम्ही म्हणाल सर हा निर्णय शिक्षक भरतीमध्ये लागू होणार का? तर हा निर्णय सगळीकडेच लागू आहे. ऑलरेडी पहिल्यापासून असं चालू आहे की शिक्षक भरतीसह सर्व सरकारी नोकरी जे काय असते त्या ठिकाणी हा नियम लागू होतो. उदाहरणार्थ पवित्र पोर्टल. आता पवित्र पोर्टलमध्ये जिल्हा परिषदाच्या जागेसाठी खूप मोठी रस्सीखेच होते की नाही सांगा बरं. आता झेडपी ज्या जागा आहे, जिल्हा परिषदा, त्याच्यानंतर महानगरपालिका, त्याच्यानंतर नगरपालिका, त्याच्यानंतर ज्या काही कटक मंडळे आहेत, त्याच्यानंतर ज्या काही आहेत समजा ज्या स्थानिक खाजगी संस्था आहेत, खाजगी अनुदानित, कशा अनुदानित. आता ह्या ज्या संस्था आहेत या ठिकाणी खूप मोठी स्पर्धा लागलेली असते आणि जास्तीत जास्त सगळ्या कॅटेगरीचे उमेदवार पहिलं प्राधान्य कोणाला देणार आहेत? ऑब्व्हियसली जिल्हा परिषदांना देणार आहेत. मग ही जी जिल्हा परिषदांच्या जागा आहेत तर इथे काय होते, सगळ्या कॅटेगरीतला जो मेरिट आहे तो सगळ्यात अगोदर येतो. SCचा, STचा, OBCचा, EWSचा आणि महाराष्ट्रात इतरही आहेत जसं की NT है ना, NT, NTB, NTC, NTD आहे की नाही, त्याच्यानंतर SBC, त्याच्यानंतर SEBC, त्याच्यानंतर अजूनही काही कॅटेगरीज आहेत ज्या आहेत त्या सगळ्या इथे त्यातले सगळे जे टॉप स्कोरर आहेत ते काय करतात, पहिलं प्राधान्य याला देतात. मग ऑब्व्हियसली जिल्हा परिषदेचा जो कट ऑफ असतो तो काय होतो, हाय जातो. आणि मग त्या ठिकाणी काय होते की कॅटेगरीमध्ये असेल किंवा इतर ओपन कॅटेगरीमध्ये असेल, या सगळ्यांचा जे काही लागतो त्यामध्ये कस लागतो, माध्यम असतात. त्याच्यानंतर माध्यमानंतर काय असते की वेगवेगळ्या गोष्टीला इथे पडताळून बघितलं पाहिलं जाते आणि मग त्याचं त्या ठिकाणी सिलेक्शन होते. तर मित्रांनो बघा, मग अशा प्रकारे या शिक्षक भरतीच्या प्रक्रियेमध्ये देखील हे काय आरक्षणाचं तत्व या ठिकाणी लागू असल्याचं आपल्याला दिसून येते. म्हणजे आधी ओपनच्या जागा भरल्या जातात ना. पहिला राऊंड कोणता होतो सांगा बरं, अनरिझर्वचा होतो है ना, ओपनचा राऊंड होतो. आणि मग ओपनचा जो मेरिट आहे तो ऑटोमॅटिक वाढतो. मेरिट का वाढतो? कारण सर्व कॅटेगरीचे जे काही जे काही हायएस्ट क्वालिटी किंवा जास्त गुण घेतलेले विद्यार्थी असतात ते इथे येतात आणि मग ह्या जागा भरत जातात, ह्या जागा भरत जातात, ह्या जागा भरत जातात. याचा जो मेरिट आहे तो वाढत जातो आणि मग हळूहळू ज्या काही बाकीच्या राहतात, खाजगी अनुदानित आहेत, मग काही खाजगी विना अनुदानित आहेत, अशा ज्या काही शिक्षण संस्था आहेत त्यांच्यासाठी देखील प्राधान्यक्रमानुसार, माध्यमानुसार, त्याच्यानंतर तुमचा टेटचा जो काही स्कोअर आहे त्याच्यानुसार, तुमची TET क्वालिफाईड आहे का नाही त्याच्यानुसार विद्यार्थ्यांची चाळणी होते आणि विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होत असते. तर मोस्ट प्रोबेबली आजचा हा व्हिडिओ याच्याच संदर्भात होता की सुप्रीम कोर्टाचं हे जे जजमेंट आलेलं आहे या संदर्भात तुम्हाला काय वाटते हे तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंटमध्ये नोंदवू शकता. मित्रांनो, आजची ही अपडेट तुम्हाला कशी वाटली, व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये त्याबद्दल तुम्ही आपलं मनोगत व्यक्त करू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला असेल शिक्षक भरतीच्या संदर्भातील
किंवा शैक्षणिक आणि चालू घडामोडी, त्याचबरोबर शिक्षक पात्रता परीक्षा, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा, तसेच जिल्हा निवड समितीच्या परीक्षा, या सर्व शैक्षणिक गोष्टीविषयी माहिती आपल्या या श्रीहरी पवार एज्युकेशन विश्व या चॅनलवर मिळणार आहे. कारण एज्युकेशन याला लिमिट नाही आहे. हे एज्युकेशनचं खूप मोठं विश्व आहे. या संदर्भातील सगळ्याच अपडेट्स तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळत जातील. त्यामुळे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असे सर्व माहितीपूर्ण आणि नवनवीन अपडेट्स मिळत जातील. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.